आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर सुद्धा आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये आज तुम्ही सुनावणीवेळी उपस्थित होतात, बाजू मांडली। सुप्रीम कोर्टाने आज काय सांगितलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण? सुप्रीम कोर्टामध्ये माझ्याबरोबर असणारा ॲडव्होकेट प्रतीक बोंबार्डे होते, त्याच्याचबरोबर मिस किरण आनंद म्हणून होत्या। आम्ही तिघांनी असणारा ती बाजू त्या ठिकाणी मांडली आणि कोर्टाला आज मी असणारा सांगून दिलं की जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये FIR जो दाखल करायचा आहे तो विजयाबाई जे आहेत त्यांनी दिलेला अर्ज जो आहे त्या अर्जाला आधार धरून त्या ठिकाणी नेमण्यात यावा। तेव्हा तिच्या आधारामध्ये तिने कोणाचंही नाव घेतलेलं नाही, फक्त FIR नोंदवा एवढंच फक्त आहे। त्याच्यामुळे हे जे दोन अर्जदार आलेले आहेत यांचं नावच तिच्या अर्जामध्ये नसेल तर यांना येण्याचा अधिकार नाही। यांची नावं जी आहेत ती इन्क्वायरीमध्ये ज्युडिशियल इन्क्वायरी जी झाली त्या ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये पोलिसांनी त्या दिवशी ड्युटीवरती कोण कोण होते त्यांची नावं दिली आहेत आणि त्यांच्यामध्येही त्यांच्यामध्ये यांची नावं आहेत। मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता तोच निकाल कायम ठेवला असं म्हणावं लागेल? हां, तोच निकाल कायम ठेवला आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही। काय आता फरक पडू शकतो? म्हणजे मुंबई हायकोर्टानं निकाल दिलेला होता की पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा, मात्र ती प्रक्रिया अजूनही झालेली नव्हती। ही आता प्रक्रिया किती दिवसांमध्ये पूर्ण करावी असं काही सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे? नाही, असं काही सांगितलेलं नाही आहे। आता हायकोर्ट ते ठरवेल पुढे काय करायचं ते। आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा या केसमध्ये कसा फायदा होईल किंवा मुंबई हायकोर्ट आता ह्याच्यामध्ये ह्यांना सुप्रीम कोर्टामध्ये येण्याचे पूर्ण रस्ता बंद झाले, खालच्या प्रोसिडिंग्सला स्टे देण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी। आता फुल फ्लेज इन्क्वायरी होईल आणि इन्क्वायरीनंतर मग ह्यांना असणारा सुप्रीम कोर्टात येत आहेत, त्याच्या अगोदर येता येणार नाही। म्हणजे आता हे थेट गुन्हे दाखल होतील की परत अजून काही चौकशी जी आहे अजून त्याच्यामध्ये माझ्या अंदाजानं जो आहे BNS याचा सेक्शन 196 किंवा जुना CRPC 174 हे दोन्हीही पूर्ण नाहीत, अपूर्ण आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। कारण का मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी झाल्यानंतर पुढे काय करायचं याचं डायरेक्शन नाही। त्याच्यामुळे हायकोर्ट पहिल्यांदा माझ्या दृष्टीने असणारा गाईडलाईन करायला सुरुवात करतील। गाईडलाईन एकदा झाल्या की मग त्या गाईडलाईनप्रमाणे ही केस पुढे जाईल। राज्य सरकारचं नक्की म्हणणं काय होतं की ते अपिलामध्ये कशासाठी आलेले होते? हायकोर्टानं तर सांगितलं होतं की गुन्हे दाखल करा, मात्र ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत आहे। हो, कारण का हायकोर्टच याच्यामध्ये राज्य शासनच याच्यामध्ये आरोपी आहे। कारण त्यांनीच त्यांच्या कस्टडी, मग कोर्टाने त्यांच्या कस्टडीमध्ये सूर्यवंशीला दिलं आणि कस्टडीमध्ये त्याचं जतन करण्याच्या ऐवजी त्याचा खूनच केला अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे आरोपी हे राज्य शासन आहे हे आम्ही कोर्टाला ठासून सांगितलेलं आहे। आता कोर्टानं सांगून सुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत, मग राज्याचे गृहमंत्री किंवा मुख्य सर माझं म्हणणं असं आहे की कोर्ट त्याच्यावरती निर्णय घेईल ना। त्याच्यामुळे कोर्ट निर्णय घेणार नाही असं नाही, कोर्ट निर्णय घेईल आणि त्याच्या ते कारवाई सुरुवात होईल। आता पुढची सुनावणी कधी होईल किंवा काय तसं सांगितलं? आज ती मॅटर औरंगाबादला आहे, त्याच्यामुळे ॲडव्होकेट चंदन शिवे जे खाली बघतात आहेत ते जाऊन मेन्शन करतील या ऑर्डरची आणि मग कोर्ट जी पुढची तारीख देईल त्या पुढच्या तारखेला आम्ही हजर राहू। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल की सुप्रीम कोर्टानं हो, हा दिलासा आहे। सुप्रीम कोर्ट त्यांच्या बाजूने आहे, हा एक मोठा दिलासा आहे असं मी म्हणतो। पाहतोय की आज जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासाठी हा दिलासा आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।